तर अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाप्पाचं दर्शन घेतलंय। तर आशिष शेलार तसेच अमित साटम हे देखील अमित शहा यांच्यासोबत। तर इथे आपण लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आपण इथे पाहतो शहा कुटुंबापूर्ण तसेच अमित शहा यांच्या एका बाजूला देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे। याआधी मुंबईत दाखल झाल्यावर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची जवळपास 1 तास बैठक झालेली आहे। स्थानिक निवडणुका तसेच मराठा आरक्षण या विषयांवर एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याचंही कळतं। तर लालबागच्या राजाचे ट्रस्टचे अध्यक्ष साळवी यांनी अमित शहांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। तर अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित आहेत। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह इथे लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। अमित शहा यांच्याकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यात आलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत तसेच भाजपचे इतर नेते देखील त्यांच्यासोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांच्याकडून अंधेरीच्या राजाचं देखील दर्शन घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर दरवर्षी ते आशिष शेलार यांच्या बाप्पाचं दर्शन देखील घेत असतात। तर लालबागच्या राजाची हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लालबागच्या राजाचं दर्शन TV9 मराठीवर। राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शहा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण या ठिकाणी पाहतोय आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आता अमित शहा इथून निघतायत। ही थेट दृश्य संपूर्ण शहा कुटुंबानं लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे। दरवर्षी अमित शहा यांच्याकडून लालबागच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेतलं जातं। तर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक देखील संपलेली आहे आणि या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं या संदर्भातली माहिती देतील। आज उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही सर्व सदस्य उपस्थित होतो। सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील, मान्य आशिष शेलारजी, शिवेंद्रजी आणि शंभूराजी ऑनलाईन होते।